नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नुकतेच आन्सर शीटची फोटोकॉपी आलेली आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला फोटोकॉपी आलेली कशी समजती, त्याबरोबरच फोटोकॉपी डाउनलोड कशी करायची आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय कसं करायचं. त्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युनिव्हर्सिटीचा 5% रूल एक्सप्लेन केलेला आहे. तो रूल तुम्ही समजला तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला रिव्हॅल्युएशनला टाकायचं आहे का नाही. आणि आधीच्या व्हिडिओची लिंक मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर चला पहिल्यांदा आपण पाहूया की फोटोकॉपी आलेली आपल्याला कशी समजते. तर तुमचा जो मेल युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्टर्ड असेल त्या मेलवर युनिव्हर्सिटी तुम्हाला असा एक मेल सेंड करते. त्या मेलमध्ये लिहिलेलं असणार की तुमची आन्सर शीट जी आहे त्याची फोटोकॉपी तुमच्या स्टुडंट लॉग इनमध्ये सबमिट केलेली आहे. तर याच्या थ्रू तुम्हाला समजून जातं की तुमची फोटोकॉपी आलेली आहे. आणि ज्या दिवशी फोटोकॉपी आलेली आहे, जसं इथं 8 ऑगस्ट, ज्या दिवशी फोटोकॉपी आलेली आहे त्या दिवसापासून 10 दिवसांमध्येच आपण रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करू शकतो. इथं पाहू शकतो की लास्ट तारीख आहे 18 ऑगस्ट. तर आता तुम्हाला समजलं असेल की फोटोकॉपी आलेली आपल्याला कशी समजते. आता आपण पाहू की फोटोकॉपी डाउनलोड कशी करायची. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जे पण तुमचा क्रोम किंवा फायरफॉक्स जो पण ब्राउझर असेल त्या ब्राउझरवर जायचं. इथे टाकायचं की SPPU लॉग इन टाकायचं किंवा स्टुडंट लॉग इन टाकलं तरी जमेल. स्टुडंट लॉग इन टाईप करायचं. त्यानंतर ही पहिली वेबसाईट ओपन करायची. त्यानंतर इथे ह्या वेबसाईटची लिंक मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतो. इथं मेल किंवा मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा, त्यानंतर फोन नंबर फिल करायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. सपोज की तुमचा पासवर्ड जर विसरलेला असेल तर तुम्ही इथं पाहू शकतो की फॉरगेट पासवर्डकडून ते प्रोसेस करून पासवर्ड सेट करायचा आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. तर मी आता हे सगळे क्रेडेन्शियल फुलफिल करतो आणि लॉग इन करून घेतो. मी लॉग इन करून घेतलेलं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल की फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन. तर या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला खाली इथे एक ऑप्शन दिसेल. तो ऑप्शन असा असेल की डाउनलोड फोटोकॉपी. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला तुमची फोटोकॉपी डाउनलोड करायचं येथे ऑप्शन दिसेल. ह्या डाउनलोड आयकॉनवर क्लिक करायचं आणि तुम्ही डाउनलोड करून फोटोकॉपी घ्यायची. तर तुम्हाला आता समजलेलं आहे की फोटोकॉपी कशी आलेली समजते आणि ते डाउनलोड करून कशी घ्यायची. तर आता आपण नेक्स्ट प्रोसेसला जाऊ, ते म्हणजे रिव्हॅल्युएशनची काय प्रोसेस आहे. रिव्हॅल्युएशनची प्रोसेस अशी आहे की आपल्याला रिव्हॅल्युएशनला टाकताना आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन आहे की फोटोकॉपी व्हेरिफिकेशन आणि दुसरं ऑप्शन आहे की अप्लाय फॉर रिव्हॅल. तर जेव्हा आपल्याला आपली जी असे आन्सर शीट भेटेल त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला हे दिलेले मार्क सगळे व्यवस्थित आहे का, तुमचा सगळा पेपर चेक केला आहे का, का कुठे चेक करायचा बाकी आहे. आता जसं मी पाहिला की माझा सगळा पेपर व्यवस्थित चेक केलेला आहे. मार्काची काउंटिंग मी चेक केली. त्यानंतर ही काउंटिंग आपल्या फ्रंट पेजला इथे पण मी चेक केली, इथे पण बरोबर आहे का. तर माझ्या केसमध्ये माझी काउंटिंग बरोबर होती आणि सगळा पेपर व्यवस्थित चेक केलेला होता. म्हणून मला हे पहिलं ऑप्शन नाही, मी निवडणार नाही. पहिलं ऑप्शन ज्यांनीच निवडायचं आहे त्यांच्या काउंटिंगमध्ये मिस्टेक असेल किंवा त्यांचा पेपर चेक केला नाही. आणि हा जो पहिला ऑप्शन आहे हा असतो कॉलेज थ्रू. हा लक्षात ठेवायची इथे गोष्ट आहे. आता आपण येऊ की दुसऱ्या ऑप्शनकडे. आता मी माझा पेपर पाहिला, त्याच्यामध्ये काउंटिंग मिस्टेक पण नव्हती आणि त्याचबरोबर तिथे सगळा पेपर व्यवस्थित चेक केलेला होता. आणि माझं अशी प्रॉब्लेम होती की मला खूप कमी मार्क दिलेले आहेत. आता तुम्ही इथं पाहू शकता की प्रत्येक क्वेश्चनला, हा क्वेश्चन प्रत्येक 6 मार्काचा होता. मला जी स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत प्रत्येकाला 4 मार्क दिलेला आहे. म्हणून मला हा पेपर रिव्हॅल्युएशनला टाकायचा आहे. मग माझ्याकडं हा दुसरा ऑप्शन असणार अप्लाय फॉर रिव्हॅल. मग मी ह्याला टाकणार. हा ऑप्शन टाकण्यासाठी साधारणपणे 280 रुपये फी आहे. आणि हा ऑप्शन जेव्हा आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला कॉलेजकडं किंवा कुठे काहीच जायची गरज नाही, फक्त पहिल्या ऑप्शनलाच कॉलेजला जायची गरज आहे. आणि याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपली फोटोकॉपी येते ना त्या दिवसापासून आपण 5 डेमध्येच फोटोकॉपी व्हेरिफिकेशन करू शकतो. हा मोस्टली फ्री असू शकतं आहे, मला फिक्स सांगता येणार नाही, पण मोस्टली हा फ्री ऑप्शन असतो. आणि हा ऑप्शनला 280 रुपये फी असते. हे ऑप्शन मात्र तुम्ही ज्या दिवशी तुमची फोटोकॉपी ती
त्याच्या 10 दिवसाच्या आत करू शकता. तर आता आतापर्यंत मी जे सांगितले त्याचं समरी अशी आहे की जेव्हा आपल्याला आन्सर कॉफी येते त्यानंतर आपण प्रत्येक क्वेश्चन चेक करतो की त्याची काउंटिंग बरोबर आहे का आणि व्यवस्थित चेक केलेलं आहे का. अगर काउंटिंग जर चुकीची असेल तर अशा वेळेस आपण फोटोकॉपी व्हेरिफिकेशन ऑप्शन चूज करतो आणि 5 दिवसाच्या आत कॉलेजकडे जाऊन ते सगळं करतो. मी तुम्हाला नंतर हे सांगेल कसं पण करायचं. आणि अगर आपली काउंटिंग व्यवस्थित आहे, आपला सगळा पेपर व्यवस्थित चेक केलेला आहे, अशा कंडिशनमध्ये मग आपल्याला फक्त मार्क जर कमी दिलेले असतील तर अप्लाय फॉर रिव्हॅल टाकू शकतो आणि हे आपण फोटोकॉपी आलेल्याच्या 10 दिवसाच्या आत करू शकतो. आता ही सगळी झाली प्रोसेस. तरी आता चला आपण अप्लाय कसं करायचं ते पाहू. तर आता रिव्हॅल्युएशनला अप्लाय कसं करायचं, तर जेथून आपण फोटोकॉपी डाउनलोड केली होती त्याच सेक्शनमध्ये आपल्याला डबल यायचं आहे. तेथे आल्यावर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल. एक ऑप्शन आहे की फोटोकॉपी व्हेरिफिकेशन आणि एक ऑप्शन आहे की अप्लाय फॉर रिव्हॅल. आता लक्षात ठेवा की जो फोटोकॉपी व्हेरिफिकेशन जो ऑप्शन आहे हा फक्त जर काउंटिंग मिस्टेक असेल किंवा काही पेपर चेक करायचा कोणता राहिलेला असेल म्हणजे एखादा पेज वगैरे तरच हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता याच्यामध्ये काय आहे की हा आपण फोटोकॉपी आल्याच्या फक्त 5 दिवसामध्येच करायचा आहे हे लक्षात ठेवा. आणि ह्या ऑप्शनसाठी 10 दिवसाची मुदत असते, याच्यासाठी 5 दिवसाची. जेव्हा आपल्या काउंटिंगमध्ये काही म्हणजे मिसमॅच असेल तेव्हा मग आपण याच्यावर क्लिक करणार आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये मग आपण काय करणार इथे की जो पेपर सिलेक्ट करणार आणि मग इथे आपल्याला असे 2-3 क्वेश्चन विचारलेले आहे. जर आपल्या आन्सर शीटमध्ये एखादा पार्ट चेक नसेल केला तर आपण इथे येस करायचं आहे, किंवा जर तुमची टोटल चुकलेली असेल तर इथे येस करायचं. अगर टोटल नसेल तर नो करायचा, किंवा जे असेल त्याप्रमाणे आपण टिक करणार. त्याच्यानंतर काय करायचं आहे की इथे जो डिटेल्स आहे ना इथे काय करायचं आहे की सपोज आता माझा एखादा पेपर चेक नाही केला तर मी येस करणार आणि तो क्वेश्चन नंबर कोणता आहे, सपोज क्वेश्चन नंबर 3 चेक केला नाही तर मी असं लिहिणार आणि त्याबरोबर पेज नंबर टाकणार की पेज नंबर असा असा आहे. आणि हे करून मी या सबमिट बटनावर क्लिक करणार. जेव्हा मी या सबमिट बटनावर क्लिक करेल त्यानंतर माझ्यासमोर असा एक फॉर्म ओपन होईल. ह्या फॉर्ममध्ये तुम्ही पाहू शकता की मी जे यस केलं तर पेज नंबर टाकलेला असं. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म प्लस फोटोकॉपी जे आलेली आहे त्याची प्रिंट काढून कॉलेजच्या एक्झाम डिपार्टमेंटकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडे फॉर्म द्यायचा आहे, कारण ही काउंटिंगची सगळी प्रोसेस आहे त्यांच्या थ्रू होती. आता ही आपली झालं. आता आपण याच्यानंतर येऊ. काउंटिंग पण बरोबर आहे आणि सगळा पेपर चेक केलेला आहे, फक्त मला कमी मार्क दिले म्हणून मला रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचं आहे. तर ते कसं करायचं ते आता आपण पाहू. आपल्याला फोटोकॉपी व्हेरिफिकेशनला अप्लाय न करता आता अप्लाय फॉर रिव्हॅलला कसं अप्लाय करायचं ते सांगतो. आता येथे पहा, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की याच्यामधून फोटोकॉपी व्हेरिफिकेशन ऑप्शन का दिसत नाही. तर याचं कारण आहे की हा मी 7व्या दिवशी अप्लाय करतोय, म्हणून लक्षात ठेवा की 5 दिवसाच्या आतच तुम्हाला हे सगळं करायचं आहे. कोणतं ऑप्शन, जे पहिलं फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन 5व्या दिवसापासून ते ऑप्शन ॲटोमॅटिक असं निघून जाईल आणि तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन उरेल ते म्हणजे अप्लाय फॉर रिव्हॅल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की अप्लाय फॉर रिव्हॅलवर क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर रिव्हॅलवर क्लिक करायचं आहे. जेव्हा की तुम्हाला कळालं की तुम्हाला कमी मार्क्स दिले, बाकी सगळं बरोबर आहे. त्यानंतर चेकबॉक्समधून तो सब्जेक्ट चेक करायचा. तो सब्जेक्ट टिक केल्यानंतर सबमिट या बटनावर दाबायचं आणि याच्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन करायचं. आणि सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंटचं गेटवे ओपन झालं तर ठीक, नाही झालं तर तुम्हाला ह्या पेजवर रिडायरेक्ट करण्यात येईल आणि इथून तुम्ही पाहू शकतो की मेक पेमेंट मला ऑप्शन आलेला आहे. सेम मी जो हा पेपर होता त्याच्यासाठी पण मी सेमच करणार. अप्लाय फॉर रिव्हॅलवर जाणार, सब्जेक्ट सिलेक्ट करणार, इथून सबमिट ॲप्लिकेशनवर टिक करणार आणि क्लोज करणार. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतो की मला 2 ठिकाणी पेंडिंग आले. त्यानंतर मी मेक पेमेंटवर प्रेस करणार आणि मेक पेमेंटवर प्रेस करून मी बँक ऑफ महाराष्ट्र किंवा ॲक्सिस बँक दोन्हीपैकी एक गेटवे सिलेक्ट करून पेमेंट कंप्लीट करून घेणार आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की ₹250 ही रिव्हॅल्युएशनची फी आहे. काही केसमध्ये 250 प्लस सर्व्हिस
30% म्हणून 280 होती, काही केसमध्ये 250 होती. तर आपण हे पेमेंट कंप्लीट करून घ्यायचे आहे. आणि पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता की मी पेमेंट कंप्लीट केलेली आहे आणि त्यानंतर सक्सेस आलेला आहे. आणि इथून मी जर मला ॲप्लिकेशनची डाउनलोड करायची असली ॲक्नॉलेजमेंट तर मी डाउनलोड पण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये रिव्हॅल्युएशनला अप्लाय कसं करायचं, त्याबरोबर त्याची प्रोसेस आणि फोटोकॉपी आली कशी समजते आणि ती डाउनलोड कशी करायची याची सर्व माहिती घेतलेली आहे. साधारणपणे 1 महिन्याच्या आसपास रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागतो आणि रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागल्यावर तो चेक करायची लिंक पण मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ते लिंक फक्त तुम्ही असं क्रोमवर सिलेक्ट करायची आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की असे वेगवेगळे प्रोसेस रिव्हॅल्युएशन रिझल्ट लागतात. व्ह्यू रिझल्ट करायचा आणि तो रिझल्ट पाहायचा. अगर नो डेटा फाउंड जर आलं तर याचा अर्थ आहे की आपला रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट यायला थोडा आणखी वेळ लागेल. अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस होती. थँक्यू.